हरे। जय जय राम कृष्ण हरे। जय जय राम कृष्ण 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 पादालोचनी रूप पादालोचनी रूप पादालोचनी रूप पादालोचनी सुख झाले हो साधनी सुख झाले हो साधनी तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा सुख झाले हो साधनी सुख झाले हो साधनी तोहा विठ्ठल तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा म्हणून विठ्ठली आवडी तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सुखाचे आगर सुखाचे आगर बाप रघुमा देवीवर बाप रघुमा देवीवर तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल
भरवा पाप रखुमा देवी वारा पाप रखुमा देवी वारा तुम्हारी तल भरवा तुम्हारी तल भरवा तोहा माधव भरवा तोहा माधव भरवा विठ्ठल भरवा तोहा विठ्ठल भरवा तोहा माधव भरवा तोहा माधव भरवा तोहा विठ्ठल भरवा तोहा विठ्ठल भरवा जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम नको नको मना गुंत माया झाडी नको नको मना गुंत माया झाडी काळाला जवळी ग्रासावया काळाला जवळी ग्रासावया काळाची उडी पडेल माझे काळाची उडी पडेल माझे सोडविना तेव्हा माय बाप सोडविना तेव्हा माय बाप काळाची उडी पडेल माझे काळाची उडी पडेल माझे सोडविना राजा देशीचा चौधरी सोडविना राजा देशीचा चौधरी आणि कसोयरी भले भली आणि कसोयरी भले भली काळाची उडी पडेल माझे काळाची उडी पडेल माझे कसोया रे भले भले कसोया रे भले भले घाते होळी भलेला बाजवा काळाते होळी भलेला बाजवा तुका म्हणे तुझं सोडविना कोणी तुझा सोडविना कोण तुका म्हणे तुझं सोडविना कोणी एका चक्रपाणी वाचोनिया एका चक्रपाणी वाचोनिया काळाची उडी पडेल माझे काळाची उडी पडेल माझे एका चक्रपाणे वाचोनिया सोडविना तेव्हा माय बाप सोडविना तेव्हा माय बाप काळाची पडेल माझे काळाची पडेल सोडविन देवा माया बापा सोडविन देवा
ढोपार घुमाइए ढोपार घुमाइए ढोपार घुमाइए ढोपार चला हेलो नको नको मन गुंतु माया नको नको मन गुंतु माया नको मन गुंतु माया नको नको मन गुंतु माया नको नको मन गुंतु माया नको नको मना गुंतु माया नको नको मना गुंतु माया काळाला जवळे ग्रासवया काळाला जवळे ग्रासवया काळाची उडी पडे माझेवा काळाची उडी पडे माझेवा काळ आला जवळी ग्रासावया काळ आला जवळी ग्रासावया काळाची पडेल वाटेवा काळाची बुडी पडेल नको नको मना नको नको मना गुंतु माया नको नको मना गुंतु माया काळाला जवळी ग्रासवया काळाला जवळी ग्रासवया काळाची उडी पडेल जेव्हा काळाची उडी पडेल माझे आला जवळी त्रासावया काळ आला जवळी त्रासावया काळाची बुडी पडेल बा केव्हा काळाची बुडी पडेल बा केव्हा
माय नको नको मना गुंतो माया जाळी काळ आला जवळी ग्रासावया काळाची हेवडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप सोडविना राजा देशीचा चौधरी अनेक सोयरी भली भली काळाची हेवडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप तुका म्हणे तुझ सोडविना कोणी का चक्रपाणी वाचवणे काळाची हेवडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप पांडुरंगा गुरु प्रथम पांडुरंगा गुरु प्रथम दुसरे चरण समचरण सरोजन सान्निलांबुदाभं जगन्नितपाणि मंडनं मंडनं तरुण तुलसीमाला कंधरं कुंजनेत्रं सदैवलहासं विठ्ठलं चिन्तयामि ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचर ध्यानमुदं गुरुर्मूर्ते पूजामुदं गुरुपदं मंत्रमूलं गुरुर्वाक्यं मोक्षमूलं गुरुकृपा गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सरोवेशितं समृतं पुण्यतां परादेशितं समाधिसमर्द्यं नमामि गंगागिरिवर्जा शुचिः शीलः समदक्ष सपताभिजितेन्द्रियः तम नारायणगिरिं वंदे सच्चिदानंद विग्रह योगराज सद्गुरु गंगागिरी महाराजांच्या कृपेने
सद्गुरू श्री नारायणगिरी महाराजांच्या आशीर्वादाने कैलासवासी आबाजी माणिकराव सोमवंशी यांचं असणारं प्रथम पुण्यस्मरण त्यांचा चिरंजीव जालिंदर आबाजी सोमवंशी, पुतण्या मधुकर बाबूराव सोमवंशी, प्रभाकर बाबूराव सोमवंशी, बाळासाहेब बाबूराव सोमवंशी, पुतणी सौ मंदाबाई रावसाहेब डांगे, कन्या सौ संगीता प्रकाश पवार, सौ आशा पोपट शिंदे, सौ अर्चना दत्तात्रय उगले, समस्त सोमवंशी परिवार, सोमवंशी परिवारावर प्रेम करणारे त्यांचे सर्व आप्तेष्ट मित्रगण भक्तगण, कैलासवासी आबाजी माणिकराव सोमवंशी यांचं असणारं प्रथम पुण्यस्मरण, त्या निमित्ताने असणारी सेवा, सोमवंशी परिवारावर प्रेम करणारे त्यांचे सर्व आप्तेष्ट मित्रगण भक्तगण, भजनी मंडळ, गायक वादक मंडळ, श्रोतृगण, ज्येष्ठ मंडळ, तरुण मंडळ, महिला मंडळ, सर्व पाहुणे मंडळ, सर्वांना धन्यवाद. विठाला 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 प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने असणारा कीर्तन रूपी सेवेचा योग वेळ बराच झालेला आहे. दुसरा कार्यक्रम आहे, पहिला नागमठांचा कार्यक्रम करून आम्ही आलेलो आहोत. जास्त न लांबवता कमीत कमी वेळेत आपण आवरून घेऊ. काही लांबून लांबून पाहुणे मंडळी आलेली आहेत, त्यांनाही आपापल्या घरी जायचं आहेत. सध्या कामधंद्याचे दिवस आहेत ना, शेतीचे भरपूर कामं चालू आहेत. कामावाले घरी दिसतात, बिगर कामाचे जास्त दिसतं इथं. काम करणारे पण काही आहे तरुण मंडळी या ठिकाणी. श्राद्धाचं निमित्त आहे. श्रद्धाया क्रियते ती श्राद्ध. काही रूढी परंपरा आहेत आपल्या पूर्वजांनी लावून दिलेल्या आहेत. वडलोपार्जित चालत आलेल्या परंपरा. माझ्या वडिलांची मिरासिगा देवा तुझी चरणसेवा पांडुरंगा. तो वाऱ्यात सांगतात भगवंताची सेवा ही माझ्या वडिलांची मिरासिगा. वडिलांच्या काही रीतिरिवाज असतात. कुरीती असेल तर त्या त्यागल्या पाहिजे, पण चांगले रीतिरिवाज असतील तर त्या आपण सांभाळल्या पण पाहिजे. कारण जेवढे काही रीतिरिवाज आहे, या रीतिरिवाजाच्या पाठीमागं काहीतरी कारणं असतात. निसर्गाशी समतोल राखण्याकरता काही रीतिरिवाज आहेत. काही रीतिरिवाज असे आहेत आपल्या या सनातन संस्कृतीमध्ये. आत्मा हा सनातन आहेत. जो आत्मा कधी मरत नाही. नयनम छिंदन्ति शस्त्राणि नयनम दहति पावकाः न चैनं क्लीदयन्त्यापो न शोचयति मारुता. अच्छद्यो यमदाह्योऽयमक्लिद्यो शोश्च एव च नित्यः सर्वगतस्ताणुरचलोऽयं सनातनः. न जायते म्रियते वा कदाचित् नायं भूत्वा भविता वा न भूयः. अजो नित्यः शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. न जायते न म्रियते. आत्मा जन्मत नाही, मरत नाही. जोपर्यंत हे तीन शरीर आहे तोपर्यंत जन्मवरणही संपत नाही. स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह. मृत्यू झाला म्हणजे काय झालं? मृत्यू झाला म्हणजे या स्थूल देहाचा नाश झाला. स्थूल देह संपला, प्राण निघून गेला. पण सूक्ष्म देह शिल्लक आहेत. आणि हेच सूक्ष्म शरीर दुसऱ्या शरीरात प्रवेश करताना पुनर्जन्म म्हणतात. आद्य शंकराचार्याला संसार म्हणतात. पुनरपि जन्म पुनरपि मरणम पुनरपि जनने जठरचैनम हे संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पाहि मुरारे. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते
मरणे नहीं नहीं रक्षक पुनर्पि जन्म पुनर्पि मरणम पुनर्पि जन्मे जनरेशनम यह संसारे जन्म मरणा संसार किती वेळा जन्माया वे किती वेळा जन्माया वे किती वेळा जन्माया रे किती वेळा जन्माया रे किती भावे भजितो किती भावे भजितो हे किती भावे भजिले जीव भ्याला मननिया जीव भ्याला वावे भजिल किती वावे भजिल हे किती भावे भजिल मनोनिया जीव व्याला मनोनिया जीव व्याला किती वेळा जन्मा यावे किती व्हावे भजित म्हणून या जीव झाला शरण गेला विठोसी जन्म मरण हा संसार आहे मृत्यू झाला तरी मनुष्य संपला असा अर्थ नाही आहे पुनर्जन्म न मानणारे काही संप्रदाय आहेत चारवाक पुनर्जन्म मानित नाही चार्वाकाचं काय मत आहे यावत जीवम सुखम जेवे तृणम कृत्वा घृतं पिबेत भस्मीभूतस्य देहस्य पुनराजीवनं कुतः चार्वाक म्हणतो खा प्या मजा करा पैसे नसेल तर कर्ज काढा तूप खा दारू प्या पित्वा पित्वा पुनर्पित्वा प्या प्या पुन्हा प्या यावत पतती भूतले जमिनीवर पडोस्तोर प्या उत्थयती पुन्हा उठा पुनर्पित्वा पुन्हा प्या का त्याने सांगितलं पुनर्जन्म न विद्यते हा जन्म पुन्हा नाही घ्या मजा करू पुन्हा मनुष्य मिळणार आहे का चांगल्या चांगल्या क्वालिटीचं प्या पैसे नसेल तर कर्ज काढा अलीकडे चार्वाकाच्या मताची संख्या खूप वाढली आपल्या गावात नाही म्हणा कोणी तसं आपल्या गावात नाही तसं हा नक्की चार्वाकाचं म्हणणं आहे पित्वा पित्वा पुनर्पित्वा यावत पतते भूतले जमिनीवर पडोस्तर प्या पुन्हा उठा पुन्हा प्या कारण पुनर्जन्म न विद्यते पुन्हा जन्म मिळणार नाही हा असे काही लोक आहेत पण शास्त्र जीवाच्या कल्याणाकरता सांगतं महाराज कबीर महाराज सांगतात बंदे हुशार रहना बे साहेब राजी रखना बे हुशार रहना बे साहेब राजी रखना बे दारू गांजा मत पियो यारो अक्कल गुम हो जाती है दारू गांजा मत यारो अक्कल गुम हो जाती है दारू गांजा मत पियो यारो अक्कल गुम हो जाती है दारू गांजा मत यारो अक्कल गुम हो जाती है अपने बलों का काम कर जगर अपने बलों का काम कर जगर मुंह में मिट्टी आते बंदे हुशार रहना बे साहेब राजी रखना बे बंदे हुशार रहना बे साहेब राजी रखना बे बंदे हुशार रहना बे साहेब राजी रखना बे बंदे हुशार रहना बे साहेब राजी रखना दारू गांजा मत पियो यारो अक्कल गुम हो जाती है अपने बलों का दाम खर्च कर मुंह में मिट्टी आते हैं कबीर महाराज सांगतात अपने पलों का दाम खर्च कर मुंह में मिट्टी आते खिशातले पैसे खर्च करून तोंडात माती म्हणून सावधान करतात संत व्यसनाधीन माणसाने होऊ नये या व्यसनातून मुक्त करण्याकरता तर परमार्थ आहे महाराज संसाराचे अंगी अवघीच व्यसनी आम्ही या कीर्तने शुद्ध झालो आता हे सोहळे झाले त्रिभुवन विषम धोने सांडिले आम्ही या कीर्तने शुद्ध होतो ब्रह्मभूत काया होतसे कीर्तने शुद्ध व्हा खटनट यावे शुद्ध होणे
कारण नको ते चिंतन करणं मनाचा स्वभाव आहे महाराज. हे मन एका जागेवर थांबत नसतं महाराज. या मनाला भगवंताच्या चिंतनात लावायचं आहे. रे मन मूर्ख कब तक जग में जीवन व्यर्थ गवाएगा. राम नाम नहीं गाएगा तो अंत समय पछताएगा. गाएगा तो अंत समय पछताएगा. रे मन मूर्ख कब तक जग में जीवन व्यर्थ गवाएगा. रे मन मूर्ख कब तक जग में जीवन व्यर्थ गवाएगा. जीवन राम नाम नहीं गाएगा तो अंत समय पछताएगा. अरे मना कुठे जात आहे मन? कीर्तनात बसलोय पण दारात कळी लावली का नाही तिकडे जाऊन येईल. कोणी काही चपला नेतं का काय तिकडे जाऊन येईल. मंदिरात गेला देवाच्या दर्शनाला, दर्शन घेताना खालून पायावर डोकं ठेवून खालून लक्ष देतं. चपला कोण नेतं का काय? त्वमेव माता च पिता त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव विद्याधरणं त्वमेव. हो, तेव्हा चपलाची आठवण होती. चपलाकडे पाहून म्हणतो त्वमेव सर्व मम देव देव. हा मनाचा स्वभाव आहे. नको ते चिंतन करणं. मनो धावती सर्वत्र मदोन्मत्त गजेंद्रवत. उन्मत्त झालेल्या गजेंद्राप्रमाणे धावणारं मन आहे. धावतच राहते. म्हणून सावध करतात. आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मना, कोठे धावे मना. तुमचे चरण देखलिया, तुमचे चरण देखलिया, भाग गया जिन गेला, भाग गया जिन गेला. तुमचे चरण देखो रे, तुमचे चरण देखो रे, भागते आचीना गेला, भागते आचीना गेला. मनात येथे दाव घेई राहे विठोबाचे बाई. हे सैराट धावणारं मन आहे. पांगुळ झालो देवा नाही हात ना पाय, बैसलो जयावरी सैराट ते जाय. ज्याच्यावर बसलो ते सैराट धावतो ते मन. हे सैराट धावणारं मन आहे. झोपेत सुद्धा स्वप्नाच्या रूपाने धावतायत. लोक मोठे मोठे बंगले बांधतात. कशा करता? शरीराच्या विश्रांती करता. शरीराच्या विश्रांती करता बंगला बांधतो, पण मन मात्र फुटपाथवर धावतंय. या मनाचा विचार कधी केला का आपण? मनाचा विचार संतांनी केला. हे भ्रमरासारखं भ्रमण करणारं मन.
एक भ्रमण करीत असताना एक पळसाचं झाड दिसलं. त्या पळसाच्या झाडावर पोपट बसलेला होता. पळसाची पालवी हिरवी, पोपटाचा रंग हिरवा, त्यामुळे पोपट काही त्या भ्रमराला जाणवला नाही. पण पोपटाची चोच लाल पाहिल्याबरोबर भ्रमराला पळसाचं फुल असल्याचा भास झाला. पळसाचं फुल आणि पोपटाची चोच दिसायला सारखेच आहेत ना. भ्रमराला वाटलं ह्या दिवसात पळसाला फुलं येत नाही, पण आलंय फुल तर चला मकरंद सेवन करण्याकरता. भ्रमर त्या पळसाच्या झाडाजवळ गेला आणि त्या पोपटाने भ्रमराकडे पाहिलं. पोपटाला वाटलं इथं जांभळीचं झाड असलं पाहिजे आणि आयतं जांभूळ तोंडात पडतं तर का सोडावं, म्हणून पोपटाने झळप घातली आणि भ्रमराला खाऊन टाकलं. चूक झाली भ्रमराची. पळसाचा फूल समजून पोपटाकडे गेला. तसे मनरूपी भ्रमर या संसारामध्ये सुख समजून इकडे तिकडे धावतं, पण पदरामध्ये दुःख पडतं. म्हणून माऊली सावध करतात, ऋणो जुनो ऋणो जुनो ऋणो जुनो ऋणो जुनो रे भ्रमरा, सांडी तू अवगुण 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 रे भ्रमरा, कमल जाळू रे भ्रमरा, भोगी तू निसळ रे भ्रमरा, ऋण जुनो ऋण जुनो ऋण जुनो ऋण जुनो रे भ्रमरा, सांडी तू अवगुण 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 रे भ्रमरा. ऋण जनो रे भ्रमरा, सांगितो गुण रे भ्रमरा, चरण कमल दळो रे भ्रमरा, भोगी तू निसळ रे भ्रमरा. अरे भ्रमरा अवगुण सोडून दे. या मनरूपी भ्रमरामध्ये काही अवगुण आहेत, अनेक अवगुण आहे मनामध्ये. काय काय अवगुण आहे सांगायला वेळ नाही आपल्याला, पण निरर्थक चिंतन करणं हा मोठा अवगुण आहे. एक मनात विचार करीत होता भिकारी, बेक मागून आणायचा, पीठ उरलेलं पीठ माठात भरून ठेवायचं. माठ वर टांगून ठेवला, माठाकडे पाहून विचार करतोय, जर दुष्काळ पडला त्या पिठाचे फार पैसे होतील म्हणले. मनाशी विचार करतो किती पैसे होतील, एवढं पीठ विकलं एखादी शेळी येईल त्या पैशात, एक शेळी घेऊन टाकू म्हणजे 5-6 वर्षात 20-25 शेळ्या होतील, ते विकून टाकायच्या, ठेवायच्याच नाही, कारण शेळी कुठे तोंड घाली ठेवायच्याच नाही. मग 2 जर्सी गाय घेऊ, 20-20 लिटर दुधाचे, 40 लिटर दूध होईल. 30 रुपये जरी भाव मिळाला तरी 4 ते 1200 रुपये होतात. 500 रुपये खर्च गेले, 700 रुपये राहिले. 700 रुपये जरी राहिले तरी महिने किती झाले, 7 × 21,000. 21,000 दुधाचे मिळायला लागले. लग्न करायला काय, कोणी मुलगी दिली ना आपल्याला. तो भिकारी मनाशी विचार कर, मोडक्या बाजूवर तुटक्या दोरीवर फडक्या गोधळ पडल्या विचार करतो. मग घरी पत्नी येईल, मग मुलं बाळ होतील. मी सकाळी गाईचं दूध काढीत असेल तेव्हा पोरग पळत येईल. ते पोरग म्हणेल पप्पा पप्पा मम्मीने बोलावलं. मी म्हणेल चल बाजू, समजत नाही मी काम करतो इथं. तेव्हा पत्नी बाहेर येईल, आमच्या दोघांचे भांडणं होतील. मला असा राग येईल, तिला अशी लात मारील. अशी लात मारली मळक्याला सारं पीठच पीठ अंगावर. बघा मनाचा स्वभाव, असे मन आहेत महाराज. म्हणून महाराज नको रे म्हणा, अरे नको या मायेच्या जाळ्यामध्ये अडकू. समोर काळ म्हणजे मृत्यू आलेला आहे, तुला ग्रासण्याकरता प्रथम चरणामध्ये. नको मना गुंतू माया जाळे, नको मना गुंतू माया जाळे, नको मना गुंतू माया जाळे, नको
विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई या ठिकाणी माननीय आमदार बोरणारे सर उपस्थित झालेले आहेत. त्यांच्यासोबत भाऊसाहेब पाटील जगताप, रामहरी बापू, राजेंद्र पाटील चव्हाण, राजेंद्र पाटील साळुंके, चव्हाण पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही धन्यवाद. सर्व भजनी मंडळ, गायक वादक मंडळ सर्वांना धन्यवाद. विठ्ठला दहा 15 मिनिटात आपण आवरून घेणार आहोत. आळंदीमध्ये जे आपलं मठाचं बांधकाम चालू आहे, गुरु नारायणगिरी महाराजांच्या काळामध्ये आपल्याला सर्वांना माहीत आहे की आळंदीचं भांडण चालू होतं. ते भांडण आपण मिटवलं आणि त्यानंतर आता बांधकामाला सुरुवात झालेली आहे. काही बांधकाम झालंय. समोरची बिल्डिंग आपण पूर्ण केली. पाठीमागं हॉलचं काम चालू आहे, कार्यक्रमाचा हॉल. खाली एक पार्किंगचा हॉल आहे, त्याच्यावर नंतर कार्यक्रमाचा हॉल असेल आणि त्याच्यावर भोजनाचा हॉल असेल. असे 3 हॉल आपण करतोय आणि एक हॉल जवळजवळ 11,000 स्क्वेअर फूटचा आहे. म्हणजे 11 ते 33,000 स्क्वेअर फूट बांधकाम आहेत.
आणि तीनही स्लॅब आपले वर्षभरात पडले पाहिजे असे आपले प्रयत्न चालू आहेत. पहिल्या स्लॅबचं काम चालू आहे, स्लॅब ठोकायचं काम चालू आहे आणि बाकीचे स्लॅब टाकायचे आहेत. आता हे सगळं आपल्या योगदानातून हे काम होणार आहेत. आपण जर लवकर आणि चांगलं योगदान केलं तर स्लॅबचे काम लवकर होईल. योगदान कमी पडलं तर काम रेखळलं, कारण ते काम आपल्या योगदानावरच आहेत. बेटामध्ये देणगीच्या व्यतिरिक्त दुसरं कुठल्याही प्रकारचं उत्पन्न नाही आहेत आणि म्हणून आपण योगदान करावं. तसं योगदानाच्या बाबतीत लाळगाव मागं नसतं. बेटामध्ये जे आपण मूर्ती प्राणप्रतिष्ठेचा महायज्ञ केला त्याही वेळेला लाळगावकरांनी चांगलं योगदान केलं ना. आणि ज्या ज्या वेळेला योगदानाचा प्रसंग येतो त्या त्यावेळेला मोकळ्या मनाने योगदान आपण करीत असतो. यज्ञाच्या वेळेला जवळजवळ 6 लाख रुपयापर्यंत देणगी आपण ग्रामस्थांनी गोळा करून दिली. तसं आळंदीच्या बांधकामाकरता सुद्धा आपण मागं राहणार नाही ही खात्री आहे आम्हाला पण. आणि भगवंताच्या कृपेने यावर्षी पाऊसही चांगला आहे, पिकंही चांगले आहेत. गेल्या वर्षी होतं जरा दुष्काळ, पण यावर्षी तसा दुष्काळ काही दिसत नाही. आणि एक्सप्रेस कॅनलमुळे ती काही अडचण नाही. आता वर धरणंही भरलेले आहेत, त्यामुळे कॅनलच्या पाण्याची काही अडचण नाही आणि पाऊसही चांगला झालेला आहे. आणि म्हणून मला असं वाटतं काही अडचण येणार नाही आणि आर्थिक अडचण आपल्याला नाही आहे भगवंताच्या कृपेने. तर चांगल्या प्रकारचं योगदान आपण करावं की जेणेकरून आपल्या योगदानावर तो आळंदीचा मठ उभा राहील. ज्यांनी ज्यांनी ज्या ज्या वेळेला योगदान केलं आहे त्यांनाही मी धन्यवाद देतो. पुढे योगदान करणार आहेत त्यांनाही धन्यवाद. विठाला विठाला कैलासवासी आबाजी माणिकराव पाटील सोमवंशी यांचे स्मृतिप्रित्यर्थ जालिंदर आबाजी सोमवंशी यांच्याकडून आळंदीच्या बांधकामाकरता 51,000 रुपये. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. कैलासवासी आबाजी माणिकराव पाटील सोमवंशी यांचे स्मरणार्थ आजचं ज्यांचं श्राद्ध आहेत, ज्यांच्या आज या ठिकाणी पुण्यस्मरणानिमित्त कीर्तन सेवा आहेत, ते कैलासवासी आबाजी माणिकराव पाटील सोमवंशी त्यांचे चिरंजीव जालिंदर आबाजी सोमवंशी यांच्याकडून आळंदीच्या बांधकामाकरता 51,000 रुपयाची देणगी. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. विठाला 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 हो नको नको मना गुंतो माया जाळी काळ आलं जवळी ग्रासा. नको रे मना नको नको, या मायेच्या जाळ्यात अडकू नको. मृत्यू जवळ आलेला आहे आणि जेव्हा हा मृत्यू होतो तेव्हा कोणी सोडवतो का? एक मनुष्य रिटायर झाला, पैसा भरपूर होता, रिटायरमेंटचे पैसे मिळाले, जमीन बागायत होती, सगळं सोयला लागलं, मुलं सोयला लागलेले. त्याला म्हटलं आता इथून पुढे हरिहरी करावं. केला भरपूर संसार. तो काय आश्रमात जायला लागला, मनच लागेल. आता आयुष्यभर नोकरी केली, तिकडं मन लागतं देवाचं ध्यान करायला. तो गेला, महाराज मला काही उपाय सांगा. म्हणजे माझं मनच लागत नाही, मला काही घरचा व्याप नाही म्हणले, पण मनच लागत नाही. तुझा हात दाखव बरं. हात पाहिला, तो 7 दिवसात मरणार आहे म्हणजे. 7 दिवसात मरणार होता. धाबत लागला, घाबरला तो. घरी गेला, मोठे मोठे रडायला लागला. बायको विचार काय झालं? बाबांनी सांगितलं 7 दिवसात मरणार. मुलं लागले रडायला, बायको लागली रडायला. 2 दिवस रडत बसले. 3ऱ्या दिवशी मुलं म्हणले किती दिवस रडत बसायचं इथं, आता कामं धंदे काय आहे का नाही? आम्ही चाललो म्हणले कामं धंदे. बायकोने रडत बसला. 4थ्या दिवशी एक मुलगा म्हणला मला काही बोलायचं म्हणले. मी काय? जीवन मरणाचा संघर्ष चालूच असतो. ज्याचा जन्म झाला तो मरणारच आहे.
तुला काय म्हणायचं? माझं म्हणणं असं की अजून वाटण्या झालेलं नाही म्हणजे आताच काय वाटण्यात सुचलं नाही. कसं आहे, नंतर वाद होण्यापेक्षा तुमच्या हाताने करून दिलं बरं राहील. आमच्यात कशाला वाद विना कर. बघू म्हणले, एवढी काय घाई झाली तुला? मरणार ही बातमी ऐकल्यावर सगळ्यांचं वागणं बदललं महाराज. 5व्या दिवशी वाटण्या करून द्यायचं ठरलं. मुलांच्या वाटण्या करून दिल्या. पत्नी म्हणले माझं काय, मी कुठे राहणार, राहा पोरांमध्ये, सुनांचा काय भरोसा. तुझं काय म्हणणं आहे? माझं म्हणणं असं आहे, तुमचे रिटायरमेंटचे जे तुमच्या खात्यावर पडलेत ना, माझ्या खात्यावर द्या ट्रान्सफर करू. सुनबाईंनाही जीव लावला तेच काम येतील. सुनांचा काय भरोसा, पोरांचा काय भरोसा. हा म्हणला पोरं बायकोन सगळेच बिघडले. मरणार हे कळल्याबरोबर सगळ्यांचं वागणं बदललं ना हो. याला खूप राग आला. थोडेफार पैसे बायकोच्या खात्यात टाकले, पण बाकीचे पैसे त्यांनी गोरगरीबाला वाटून द्यायचं ठरवलं. दिले वाटून. आश्रमात जाऊन बसला. 7वा दिवस होता. राम 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 करीत बसला. रात्री 9 वाजले, 10 वाजले, 11 वाजले, 12 वाजले, 1 वाजला, 2 वाजले. हा म्हटलं महाराजांनी सांगितलं तर 7 दिवसात मरणार. मग 12 नंतर 8वा दिवस सुरू झाला ना. आपण तर काही मेलो नाही. बाबा लोक कुठे बोलायला लागले का? महाराज झोपले होते. हो महाराज उठा, 7 दिवसापासून आमच्या झोपा मोडली, तुम्ही कुठे झोपा काढतायत? काय झालं, काय झालं? तुम्ही बाबा लोक जर खोटा बोलायला लागले तर आम्ही कोणावर विश्वास ठेवा? काय झालं? तुम्ही म्हणले 7 दिवसात मरणार, 7वा दिवस संपला, 8वा सुरू झाला, मी काय मेलो नाही. तुम्ही ऐकताना चूक झाली म्हणले. ऐकताना कशी काय चूक झाली? तुम्ही म्हणले नव्हते का 7 दिवसात मरणार? म्हणले हो. मग मी मेलो नाही ना. मी म्हणलो पण तुला कळालं नाही म्हणले. म्हणले काय? आठवड्याचे दिवस किती असतात? 7. त्याच्यापैकी कोणत्या तरी दिवशी मरणार, 7 दिवसात मरणार. तो दिवस 10 वर्षांतर येणार असेल, 25 वर्षांतर येणार असेल, पण मरणार 7 दिवसात. म्हणले पण उलगडा करून का नाही सांगितलं? मी तर सगळं देऊन मोकळं झालो. तू सांगितलं होतं ना माझं मन लागत नाही. मन न लागण्याची कारण होते. तुझ्याकडे माझ्याकडे पैसा आहे त्याचं स्मरण व्हायचं. माझे मुलं फार प्रेम करतात, पत्नी फार प्रेम करतात. कळलं पत्नी मुलं स्वार्थी आहेत आणि पैसा उपयोगाचा नाही. आता तुला ध्यान लागेल. आता ध्यान लागण्याकरता मी सांगितलं तुला. म्हणले मग काळ मृत्यू जेव्हा येतो त्यातला कोणी सोडू शकणार नाही. द्वितीय चरणामध्ये काळाची मोडियो
सोडाची ही उडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा मायबाप. कोणी आईबाप सोडू शकणार नाही. महाराज सांगतात मग राजा सोडेल का, कोणी चौधरी सोडेल का सोयरे येतील. सोयरे फक्त सोयीपुरते असतात. मग कोणी राजा सोडवणार नाही, कोणी चौधरी सोडवणार नाही, सोयरे तर अजिबात नाही. सोडविना राजा देशीचा चौधरी आणि सोयरे बरी बरी. मग कोण सोडवेल. मला सांगता त्या परमात्म्याशिवायतलं कोणी सोडवणार नाही. शेवटच्या चरणामध्ये तुका मन तुझं सोडविना कोणी, तुका मन तुझं सोडविना कोणी, तुका मन एक चक्रपाणी वाचनी आप, एक चक्रपाणी वाचनी आप, काळाची उडी पडल वाचनी, काळाची उडी पडल वाचनी. एक चक्रपाणी वाचनी आप, एक चक्रपाणी वाचनी आप, काळाची उडी पडल वाचनी, काळाची उडी पडल बाळासाहेब अण्णा पाटील सोमवशी 5,000 रुपये आळंदीच्या कामाकरता. श्री सुनील सूर्यभान वाडेकर 1100 रुपये. सौ सोनूबाई वेणुनाथ सोमवशी 1100 रुपये. अशोक सावीराम डोंगरे 21 गोण्या सिमेंट. दत्तात्रय बंशीभाऊ वैद्य 11 गोण्या सिमेंट. शिवाजी भागवत निंबाळकर 51 गोणी सिमेंट. रखमाजी एकनाथ रक्टे 51 गोण्या सिमेंट. अरुण विनायक पाटील सोमवशी 51 गोणी सिमेंट. अशोक जनार्दन निंबाळकर 51 गोणी सिमेंट. आळंदीच्या कामाकरता त्या ठिकाणी ही रक्कम जाहीर झालेली आहेत. ज्यांनी जाहीर केली त्यांना धन्यवाद. आणि जे देणार आहेत देणारे धन्यवाद, आणि जे द्यायचे राहिलेत ते धन्यवाद. सर्वांनी योगदान करावं. आपल्या सर्वांच्या योगदानातूनच हे कार्य पुढे होणार आहेत. कैलासवासी आबाजी माणिकराव सोमवशी यांचं असणारं प्रथम पुण्यस्मरण, आणि त्यांचा मुलगा जालिंदर आबाजी सोमवशी आणि समस्त सोमवशी परिवार. कैलासवासी आबाजी माणिकराव सोमवशी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ देखील आळंदीच्या कामाकरता 51,000 रुपये त्यांनी दिलेले आहेत. त्याबद्दलही मी त्यांना धन्यवाद देतो आणि वाणीला विश्राम देतो. बोलणार आहे का. पावती पुस्तकं आपल्याकडे दिलं जाईल. ज्यांना देणगी द्यायची आहे त्यांनी, आणि प्रत्येकाने पावती घेऊन जायची आहे. ज्यांनी देणगी दिली त्यांनी प्रत्येकाने पावती घेऊन जायची. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. आ बोले बोले वेगवा बोली करा क्षमा अपराध महाराज पुण्यशीला. नाही विचारिला अधिकार मी आपला, करा क्षमा अपराध महाराज पुण्यशीला. तुका म्हणे ज्ञानेश्वरा रागाबाया बेजिंगरा. करा क्षमा अपराध महाराज पुण्यशीला. ज्ञानदेव तुकाराम, देव तुकाराम, तुकाराम तुकाराम तुकाराम.